शेततळ्यातील पाणी साठवणुकीची कागदपट्टी चोरीला, शेतकऱ्याचे सुमारे 1 लाखाचे नुकसान। हातकणंगले तालुक्यातील चोकाक येथील शेतकरी राहुल पांडुरंग जाधव यांच्या शेततळ्यातील पाणी साठवणुकीसाठी वापरण्यात येणारी कागदपट्टी म्हणजे लायनिंग शीट अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आलाय। या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून अज्ञात चोरट्याचा शोध घेऊन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे। राहुल जाधव यांचे चोकाक ते रुकडी पाणंद रस्त्यालगत शेत असून त्या ठिकाणी पाणी साठवणुकीसाठी शेततळ तयार करण्यात आले। शेततळ्यामध्ये पाणी टिकून राहावं यासाठी विशेष कागदपट्टी अंथरण्यात आली होती, मात्र अज्ञात व्यक्तींनी ही कागदपट्टी काढून नेल्याचे निदर्शनास आले। शेततळ्यालगतच त्यांचा जनावरांचा गोठाही असून या घटनेमुळे शेती पशुपालन व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शेतकरी राहुल जाधव यांनी सांगितलं की चोरी केलेल्या कागदपट्टीची किंमत सुमारे 1 लाख रुपये असून त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालंय। शेततळ्याची उपयुक्तता कमी झाल्यानं भविष्यातील पाणी साठवणूक आणि शेती नियोजनावरही परिणाम होऊ शकतो अशी त्यांची भावना आहे। सध्या या प्रकरणी पोलिसात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याचं समजतंय, मात्र संबंधित अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी राहुल जाधव यांनी प्रशासनाकडे केली आहे। या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्येही चिंता व्यक्त होत असून शेतातील महत्त्वाच्या साहित्याच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नमस्कार, मी राहुल पांडुरंग जाधव। चोकाक रुकडी रोडवर आमचे जे शेत आहे आणि शेतामध्ये जे आमचं शेततळ आहे ते शेततळ्यामध्ये जवळजवळ 2 लाखाची आमची पट्टी होती। त्यातल्या अज्ञाताने निम्मी पट्टी आमची चोरून नेलेली आहे। त्या शेततळ्याला लागून आमचा जनावरांचा गोठा आहे, त्यामुळे भरपाई आम्हाला मिळावी ही आम्ही अपेक्षा करतो। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।